कोचिंग क्लासेस नियमन कायदा संभावित कायद्याला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. प्रोफेशनल टीचर असोसिएशन कडून निवेदन सादर. आम्ही सर यवतमाळमधले सगळे प्रायव्हेट ट्युशन असोसिएशनवाले शिक्षक आम्ही सगळे ज्ञानदानाचं काम करतो आहे आणि हेच कार्य सरकारला नको आहे असं वाटत आहे आणि सरकारने हे बंद पाडायचा निर्णय घेतल्यासारखा त्यांनी 16 वर्षाखालील जे विद्यार्थी आहे त्यांच्या शिकवणी क्लासेस बंद करणार असा नियम काढला. तर आमचा याच्यावर आक्षेप आहे. तुम्ही वयोमर्यादा थोडी शिथिल करा ही आमची एक मागणी आहे सगळ्यात पहिली. त्याच्यानंतर एवढ्या जण ट्युशन घेणारे जर बंद झाले तर बेरोजगारी वाढेल. जर तुम्हाला बंद करायचं असेल तर मग सगळ्यांना गव्हर्नमेंटमध्ये सामील करून घ्या ही एक दुसरी मागणी. आणि जे मोठ्या क्लासेस आहे जिथे सुसाईड होत आहे म्हणजे सुसाईड भलतीचकडे होत आहे आणि त्याचे नियम भलतीचकडे लादल्या जात आहे. तसं इतकं छोट्या गावांमध्ये असं होत नाही आहे. जे बेसिक कोर्सेस करायला जातात ज्या मुलांवर 12वी नंतरचं जे टेन्शन येतं ते मुलं सुसाईड करत आहे. ते 8वी 9वी 10वीचे मुलं सुसाईड कोणीच करत नाही आणि तरी हे नियम लादले गेले आहे. तर म्हणून आमच्या मागण्या सरकारने ऐकून घ्याव्या आणि त्याच्यावर स्वतः काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा. मेघा राजेश भास्करवार, प्रायव्हेट ट्युशन असोसिएशनचे अध्यक्ष. मी मोहन सिंह शेर, प्रायव्हेट टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी मेंबर, यवतमाळ. आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र झालेलो आहोत. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला की 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना ट्युशन बंदी हवी, त्यांनी ट्युशनला जाऊ नये. ॲक्च्युली कॉर्पोरेट जगतामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, ज्या काही तिथं सुसाईड झाल्या त्याचे पडसाद म्हणून त्यांनी सामान्य क्लास चालकांना वेठीशी धरलं. म्हणजे हे असं झालं आहे की जखम भलतीकडे आणि मलम भलतीकडे झालं. तर आमच्या अशा मागण्या आहे की कॉर्पोरेट लेवलचं काय असेल ते आम्हाला माहीत नाही. सुप्रीम कोर्ट जाणत बसेल, केंद्र सरकार जाणत बसेल. मात्र आम्ही जे सामान्य क्लास संचालक आहोत, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला किंवा ग्रामीण भागाला घेणारे, यांची उपजीविकाच नेमकी एक क्लासेसच्या भरोशावर आहे. तर विद्यार्थी संख्या आमच्याकडे का खूप जास्त राहत नाही. 40, 50, 60 विद्यार्थी घेऊन किंवा खूप त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थी घेऊन बसणारे लोक आहोत. तर सामान्य क्लास संचालकांना यातून त्यांनी मुभा द्यावी आणि जे काही नियम ते लावत आहेत यासाठी त्या नियमाला लावताना आमच्या असोसिएशनसोबत त्यांनी मीटिंग करून आमचे मतं जाणून घेऊन मगच ते नियम लावले गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे. सोबतच जेव्हा केव्हा कोणतीही नियमावली बनेल, सुप्रीम कोर्टातसुद्धा त्यासाठी ॲक्च्युली ऐकायला पाहिजे की एखादं कोणी जर अपील दायर करतं आणि तेव्हा तुम्ही डायरेक्ट रिपोर्ट देता की असं करायला पाहिजे. मात्र तेव्हा याचं मूळ कुठं आहे ते जाणून घेऊन त्यानुसार त्यांनी जरी दिलं, आपला आदेश दिला तर चांगलं होईल. कारण आज असं होत आहे की कोणी काही केलं का सरसकट आदेश देऊन द्यायचा आणि मग बाकीच्या लोकांचा काही विचार करायचा नाही, हे चुकीचं आहे. तर सरकारने सुद्धा यावर थोडासा विचार करावा आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशावर सरकारने पुनर्विचार करावा आणि लहान कोचिंग क्लासवाल्यांना सोबत घेऊन त्यांचे प्रॉब्लेम विचारून आणि मग नियमावली ठरवावी असं मला वाटते. मी योगीराज अरसोड, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून काम करतो. नुकतेच केंद्र शासनाने ज्या काही गाईडलाईन्स बनवायला महाराष्ट्र सरकारला सांगितलेल्या आहेत त्या गाईडलाईन्समध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या सामान्य कोचिंग क्लासेसच्या विरोधात आहेत. ह्या सगळ्या गाईडलाईन्स कॉर्पोरेट क्लासेसला धरूनच आणि त्यांचे क्लासेस चालावे यासाठीच बनवलेल्या आहेत असं आम्हाला वाटते. त्यांनी सांगितलं आपल्याला की 50पेक्षा कमी लोकांना समजा क्लासेसमधून सूट द्यावी, त्यांना क्लासेस कन्सिडर करू नये. आमचं म्हणणं असं आहे की 100 जे विद्यार्थी आहे ज्याच्याकडे जिल्हा लेवलवर, तहसील लेवलवर, त्यांना तुम्ही क्लासेस कन्सिडर करू नका, त्यांना कोणतेही नियम लावू नका. दुसरी गोष्ट जे त्यांनी 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना टोटली क्लासेसची बंदी म्हटलेली आहे. आमचं म्हणणं आहे की 13 वर्षापर्यंतची तुम्ही त्यांना अट ठेवा. वरच्या 8, 9, 10च्या विद्यार्थ्यांना ही बंदी आणू नका, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आमची संघटना जवळपास 26 जिल्ह्यामध्ये विस्तारलेली आहे.
आणि संपूर्ण आमचे कोचिंग क्लासेस संचालक जर पाहिले तर 2 ते 2.5 लाख कोचिंग क्लासेस संचालक आहेत. त्या 2 ते 2.5 लाख कोचिंग क्लासेस संचालकाकडे बाकीचे अधिक क्लासेस घेणारे आहेत, झेरॉक्सवाले आहेत, आमचे वेगवेगळ्या गोष्टी या कोचिंग क्लासेसवर अवलंबून आहेत. त्याच्यामुळे फक्त याचा इफेक्ट आमच्या सामान्य लोकांवरच नाही तर बाकीचेही महाराष्ट्रातील 8 ते 10 लाख लोकांवर याचा परिणाम पडणार आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे शासनाने लक्षात घ्यावं आणि त्याच दृष्टीनं कायदा करावा. आम्ही असं दबाव टाकत नाही, आम्ही फक्त एकच म्हणतो की जेव्हा तुम्ही कायदा कराल तेव्हा आमचंही म्हणणं ऐकून घ्या. आमची महाराष्ट्र लेवलची संघटना आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने कायदे करायचे ते तुम्ही करा त्यांच्या म्हणण्यानुसार. निदान त्यांचे म्हणणं तरी ऐकून घ्या, विचारात घ्या. ज्या पद्धतीने तुमच्या नगर परिषद अ ब क असते, प्रतीच्या असते, त्याच पद्धतीनं आमच्या कोचिंग क्लासेसच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही नियम बनवा. धन्यवाद.